मित्रांनो, राजकारणामध्ये पक्ष फुटतात, नवे पक्ष बनतात, पण जेव्हा सत्ताधारी पक्षातलेच नेते आणि कार्यकर्ते एकमेकांच्या उरावर बसायला लागतात तेव्हा समजून जायचं की पक्षामध्ये सर्व काही आलबेल नक्कीच नाही. साताऱ्यापासून ठाण्यापर्यंत आणि बुलढाण्यापासून संभाजीनगरपर्यंत सध्या शिंदे गटामध्ये जे काही सुरू आहे ते फक्त साधं कार्यकर्त्यांचं भांडण नाही, हा सत्तेच्या लालसेचा आणि सर्वस्वाचा एक भयंकर खेळ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ज्या पक्षाने राज्यात मोठी उलथापालथ केली त्या पक्षातच आता गँग वॉर का सुरू झाले. सुरुवात करूया बुलढाण्यापासून. वरवर पाहता असं दाखवलं जातंय की पक्ष खूप वेगाने वाढतोय, पण आतून पक्षाला मोठी कीड लागली. 16 एप्रिलचा तो दिवस. बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख संजय सोनार यांच्या उपस्थितीत एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, पण तिथे चर्चा कमी आणि राडा जास्त झाला. शिवसेनेच्या 2 गटामध्ये आधी बाचाबाची झाली, मग थेट धक्काबुक्की सुरू झाली. जिल्ह्याच्या प्रमुखांसमोरच जर कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जात असतील तर पक्षामध्ये शिस्त उरली कुठे? हाच प्रकार देऊळगाव राजा येथे झालेल्या आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतही पाहायला मिळाला. पण खरी हद्द तर धाराशिवमध्ये पार झाली. 13 एप्रिल रोजी खुद पक्षाचे नेते आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे धाराशिवमधील पक्षाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आले होते. पण पक्षश्रेष्ठीसमोर गटबाजींचं अत्यंत घाणेरडं प्रदर्शन झालं. जिल्हा प्रमुख अजित पिंगळे आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचे गट थेट एकमेकांसमोर भिडले. यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांनी उघडपणे आरोप केले की आमच्याच लोकांनी निवडणुकीमध्ये भाजपला मदत केली. विचार करा मित्रांनो, ज्यांच्यासोबत हे सत्तेमध्ये आहेत त्यांच्यावरच यांचे कार्यकर्ते गंभीर आरोप करत होते. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की स्वतः खासदार श्रीकांत शिंदेंना माईक हातात घेऊन सांगावं लागलं, आता काय मारामारी करायची का? खाली बसा. याचाच अर्थ पक्षातला राग आता बंद दाराआड राहिलेला नाही. संभाजीनगरमध्ये तर क्रांती चौकात जोडे मारो आंदोलन झालं. स्वीकृत नगरसेवक पदासाठी शुभम काळे यांचं नाव जाहीर झालं आणि नाराज कार्यकर्त्यांनी थेट उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या विरोधामध्ये जोडे मारो आंदोलन सुरू केलं. आणि ज्या ठाण्याला एकनाथ शिंदे आपला बालेकिल्ला मानतात तिथेही 15 एप्रिलला शिंदे गटाच्या पदाधिकारी नरेंद्र मालुसरे यांच्यावर पक्षातीलच कार्यकर्त्यांनी हल्ला केला. हा सगळा प्रकार CCTV मध्ये कैद झाला आणि उमेदवारीवरून सुरू असलेली ही धुसफूस थेट हाणामारीपर्यंत पोहोचल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. तर मित्रा, यातून काय समजतं तर जेव्हा घराचा पायाच डळमळीत असतो तेव्हा इमारत कधीही कोसळू शकते. रस्त्यावरची ही हाणामारी फक्त एक ट्रेलर आहे. खरा पिक्चर तर साताऱ्यात सुरू होता, जिथे एका आमदाराने थेट राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिलं. साताऱ्यात शंभूराज देसाई आणि महेश शिंदे यांच्यात असा कोणता संघर्ष झाला ज्याने अख्खी यंत्रणा हादरली, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे ह्या व्हिडिओचा पार्ट 2 पाहायला विसरू नका आणि तो पार्ट 2 बघण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस नाही करणार. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.